जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु छायाताई. आज एकदम 3 वर संख्या आली आहे. उद्याला काही सण वगैरे आहे का काही? नाही काही नाही. ठीक आहे. आपण अजून 1-2 मिनिटं वाट देऊ. बघू आणि मग सुरुवात करू. हो. इतर झालं होतं आपलं. हे सगळं झालंय. नाही, हे सगळं व्हायचंय. हा, शेवटचं वाक्य झालं होतं. झोपेत किंवा भांडण्यात वेळ वाया घालू नका. ते मला आठवत आहे. बरेच शब्द आज नवीन नवीन शिकायचेत. चालेल, ठीक आहे. आपण सुरुवात करूयात. हो चार सर. जण म्हणजे कोण कोण आलेत मला एकदा बघू देत. ठीक आहे, पण आपण ओळीनीच जाऊयात मग. छायाताई. हो सर. हा, असं करा तुम्ही 1 ते 11 करा. चालेल. हं, शब्द हा अंगुलीयकम म्हणजे हा, अंगुठी म्हणजे अंगठी. अंगठी बरोबर. कलेवरम शरीर. हम्म, कटी किंवा श्रोणी. कटी किंवा श्रोणी कमर. बरोबर आहे. कंबर. जठरम उदरम म्हणजे पोट. हा, पुरः वक्ष म्हणजे छाती. स्कंध बर. खांदा. नाही, स्कंद. स्कंद खांदा. खांदा बरोबर. पाणी हात. बरोबर आहे. चक्रपाणी आपण म्हणतो ना, ज्याच्या हातात चक्र आहे असा. हो. अंगुष्ठ हा, अंगठा. अंगठा. पुनर्भव किंवा नख. पुनर्भव. पुनर्भव नख म्हणजे नख. नख. ते तर अगदी सरळ सोट आहे. म्हणजे नख. विस्तती नाही नाही, नीताई ताई शांतपणे वाचा. वितस्तित. वितस्ती. पुढे काय असतं? वित ती म्हणजे ई आला. विसर्ग. ईच्या पुढे विसर्ग आला की काय होतं? इ वितस्तिहि. हा, आता तुमच्या कायमचं लक्षात राहील बघा ताई. तिही म्हणजे वारह म्हणजे अंगठीचं माप. बरोबर आहे. ते, प्रहस्त किंवा चपेट म्हणजे चपत. चपत म्हणजे नाही आलं लक्षात सर. मला पण नाही. मी बघतो एकदा. खरंच सांगतो. चालेल. लता ताई येतील आता. हा, लता ताई आहेत का? हो आहे सर. हा, घ्या आहे. ना मग लता ताई. 12 ते 22 तुम्ही घ्या. हो. एकच मिनिट. चष्मा सापडत नाही. 1 मिनिट घेतो. हो हो, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. ग्रीवा कंधरा म्हणजे गला. हा, दोन्ही स्त्रीलिंगी आकारांती आहेत बरं का, लक्षात ठेवा. ग्रीवा. आननम वदनम म्हणजे मुख. हा, गजानन म्हणतो ना आपण, हा त्यातला तो आनन आहे.
गजासारखे ज्याचे मुख आहे असा. घ्राणम नासिका नाक. ओष्ठः अधरः ओठ. रदनः दशनः दान म्हणजे दात. रसना जिह्वा जिहव्वा. जिहव्वा. जिह्वा जीभ. हा, आपण नेहमी कायम काय म्हणत आलो आजपर्यंत? जिव्हा. पण ते जिहव्वा आहे ते. अधिहचा उच्चार. हा. ललाटम माथा. लोचनम नयनम आंख. म्हणजे डोळे. डोळे. कर्णः श्रोतम कान. उत्तमागम. आता मला एक सांगाल आता ताई, श्रोत्र हा शब्द कुठे गेलाय आठवतोय? कुठला? श्रोत्रम एका श्लोकात आहे. श्रोत्रम चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च. हो की नाही? गीतेमधला एक श्लोक आहे. नाही एवढा खरा. माझी पण गीता पाठ नाही, पण मला काही काही असे आठवतात श्लोक. उत्तमागम मस्तकः. उत्तमांगम. उत्तमागम मस्तकः शिर म्हणजे डोके. हा, आता तुम्ही बघा, आपण जे पुरुष शिकलो होतो की नाही, उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, प्रथम पुरुष, राईट? तर त्याच्यात उत्तम पुरुष म्हणजे आपल्या मराठी मधला प्रथम पुरुष, बरोबर? म्हणजे स्वतः बद्दल बोललोय. तसंच उत्तमांगम म्हणजे जे सगळ्यात उत्तम पहिलं अंग आहे ते म्हणजे आपलं डोकं. आपलं डोकं जर का असेल तरच आपलं इतर शरीर चालू शकतं, बरोबर? कारण की तिथनच सगळ्या इतर शरीराला आज्ञा येतात. आणि म्हणून डोक्याला उत्तमांग असं म्हणलेलं आहे संस्कृत मध्ये. किती योग्य शब्द आहे बघा. तुम्हाला डोकं नसेल आणि ते काम करणारं नसेल तर तुम्हाला इतर कितीही शरीर सुदृढ मिळालं तरी त्याचा उपयोग होत नाही. म्हणून त्याला उत्तमांग, किती सुंदर शब्द दिलाय बघा डोक्याला. हा, बघा पुढचं घ्या. शुक्रः केशः म्हणजे बाल. म्हणजे आपले केस. पुढे कोण आहे? अपर्णाताई आल्यात? नाही येणार. बर, आज अपर्णाताई नाही. मी मेसेज बघितलेले नाहीयेत त्यामुळे मला कल्पना नाही. बर, ठीक आहे, हरकत नाही. मग त्या नसतील तर मग निशिगंधाताई तर नाहीच आहे, त्यामुळे सीमाताई तुम्हीच. हो, अलकाहा चूर्ण कुंतला घुंगराले बाल म्हणजे कुरळे केस. बरोबर आहे. आता चूर्ण कुंतलाहा बर का, हे थोडस असं चुरगाळलेले, कुरतडलेले अशा प्रकारचं शब्द आहे, बरोबर? बरोबर. आणि आपले जे घुंगराले बाल म्हणजे कुरळे केस जे असतात ते तसेच असतात बघा, असा चोळा मोळा केलेले असतात. हो. कुंडलम कानातले कुंडल म्हणजे कानातलं. बरोबर, नाही कानातले कुंडलच की. कवच कुंडल होती की नाही कर्णाची. ग्रैवेयकम ग्रैवेयकम गले की माला, गळ्यातली माळ. आता इथे बघा तुम्ही, ग्रीवा म्हणजे गळा होता, त्याच्यावरूनच हा शब्द पुढे ग्रैवेयकम आलेला आहे. म्हणजे काहीतरी गळ्यात घालायची गोष्ट अशा अर्थी तो आलेला आहे. आणि म्हणजेच थोडक्यात काय की गळ्यात आपण बाकी काय घालू शकतो? माळच घालतो ना. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या माळा असू शकतात फार फार तर. पण गळ्यामध्ये म्हणजे माळा कुठल्या तरी प्रकारची माळा सोडली तर मला नाही वाटत आपण गळ्यात घालण्यासाठी आपल्याला काही वेगळा दागिना बनलाय. चपलाहार असेल, मोतीहार असेल, तुमचा अजून काय लफ्फा असेल बायकांचा. आता हे मला माझ्या बायकोमुळे माहितीये बरं का. पण तरी हे सगळे याचेच झाले. पोहे हार झाला तुमचा, तरी ते शेवटी
गळ्यात घालायच्या एक गळ्यातलं. प्रकारच्या त्या माळाच आहेत. हो. चालेल, पुढे जा. हारः मुक्तावली, मोती का हार म्हणजे मोत्याचा हार. हा. नुपुरः मंजीरः म्हणजे बिछुए, म्हणजे खरं ते पैंजण. जोडवीला बिछुए म्हणतात, पण हे नुपुर घुंगरू म्हणजे पाय पैंजण आहे खरं. पैंजण, पैंजण. पैंजण बिछुए म्हणजे हा. पैंजण. पैंजण. दुकुलम म्हणजे दुपट्टा, ओढणी. दुकुलम म्हणजे दुपट्टा. उद्वर्तनम उपटण म्हणजे उठणं. उठणं, बरोबर आहे. उत्वर्तनम म्हणजे आता बघा, त्याला असं का म्हणलं असेल उठण्याला? उत्वर्तनम असं आहे खरं. म्हणजे आता बघा, आपल्या शरीरावर अनेक प्रकारचा मळ बसलेला असतो, बरोबर? हा. तुम्ही जेव्हा उठणं लावून तुम्ही घासता आपलं स्वतःचं अंग, तेव्हा तो मळ असा वर येतो. उत्वर्तन होतं त्याचं, म्हणजे तो वरती उठून येतो. आणि मग तुम्ही त्याच्यावर पाणी जेव्हा घेता तेव्हा तो मळ धुतला जातो. म्हणजे उठण्याचं खरं काम काय आहे, की तुमच्या त्वचेवर बसलेला जो मळ आहे, घाण आहे, तिला वर आणायचं. म्हणजे शरीराशी जी ती घट्टपणे बसलेली असते, तिला तिथनं सैल करायचं आणि वर आणणे. आणि म्हणून उठणे असं लिहिलंय. उठणे म्हणजे वरती आणणे अशा अर्थी येते उत, या अर्थी. म्हणून उत्वर्तनम. हा. बघा, प्रत्येक शब्द आहे ना, त्याची व्युत्पत्ती आपण बघितली पाहिजे, की कशामुळे आली असावी. हा, चालेल. पुढे. कडंतिका. कडंतिका. नाही, कडंतिका नाही, कंकतिका आहे ते. कंकतिका. हा ड मुळे मला ड नाही येतो, अनुस्वार येतो. क हा. वरचा जो अनुस्वार असतो ना, तो पुढे ड आणि त्याच्यामध्ये टिंब देतात. म्हणजे क्रीडांगण सारखं लिहिलंय ते. क्रीडांगण, ठीक आहे, तुम्ही तेही तसं लिहू शकता. ते थोडस वेगळं लिहितात, ते हे मला कळलं. हा, आपण जो अनुस्वार देतो ना कंकटिका मध्ये, कंग वर आपण अनुस्वार देतो. संस्कृत मध्ये शक्यतो अनुस्वार येतात. हे बघा, आता इथे अंगुष्ठ आहे, पण तुम्ही अंगुष्ठ हे अशा ड नी पण लिहू शकता, बर का? हे लक्षात घ्या. कंकतिका. हा, म्हणजे कंगी. कंगी म्हणजे काय? आपला कांगवा. हिंदीमध्ये बघा कंगी म्हणतात ना. हो. हा, आपण एक काम करूयात आज, परत हे शब्द एकदा भरभर पुढच्या माणसाला आपण वाचायला सांगूयात. कोण आहेत आता? विद्याताई आहेत? आज आल्यात का विद्याताई तेंडुलकर? नाही आले. बर, मग कपिलजी, नाही. रुपालीजी पण नाही. मग विशाखाताई, मग तुम्ही 1 ते 15 घ्या ताई. 1 ते 15. बर. हा. अंगुलिकयम अंगुठी. हम्म. कलेवरम शरीर. कटिः श्रोणीः कमर. जठरम उदरम पेट पोट. उरः वक्षः छाती. स्कंदः स्कंधाखांदा. पाणिः हात. अंगुष्ठः अंगठा. पुनर्भवः नखः नख. वितस्तिः बालिशत. हे आपण बघू, वारः बरं का? म्हणजे मला पण काय? हे आठवत नाही नक्की आता काय आहे. अंगठ्याचं माप, पण वारः म्हणजे काय माहित नाही मला. वारं म्हणजे कुठल्या तरी एका आपले जी बोट आहे ना, त्याचं माप. अंगुलिका माप म्हणतात ना, पण ते अंगुलिका माप मग तेच नाही, असेल, ते अंगठ्याचं म्हणजे जे आपलं माप. नाही का इंडेक्स फिंगर किंवा बाकी सगळी जी आहेत ना, त्यातलं कुठलं तरी असणार हे. बघायला पाहिजे, खरंच मला माहिती नाहीये. प्रहस्तः चपेटः
चपत. बर, हे पण मला लक्षात नाहीये हा. काय आहे. ग्रीवा, कंधरा, गळा. सुग्रीव आम- मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, हो, ज्याचा गळा मोठा ओके. आहे तो तो डौलदार. याच्यावरून आलेला आहे. ग्रीवा म्हणून. हो. हं. आननम, वदनम, मुख, हा, तोंड. आता इकडे बघा बर का ताई, थोडस फरक आहे जर का तुम्ही नीट लक्ष दिलं तर. हा. गजानन म्हणजे ज्याचं पूर्ण चेहरा किंवा डोकं हा. हत्तीसारखं आहे, म्हणजे आनन म्हणजे डोकं होतं बर का, आणि वदन म्हणजे काय होतं, खरं मुख होतं. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे हो. म्हणतो आपण, हो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात वदनी कवल म्हणजे जेव्हा आपलं जे मुख आहे, आपला जो तोंड आहे, तोंडाने तोंड या खातो. अर्थाने. हा. पण मराठीतही बघा, आता तोंड आपण चेहऱ्याला पण तोंड म्हणतो चेहऱ्याला पण म्हणून. आपण तोंड म्हणतो बऱ्याच वेळेला, पण खरं बघायला गेलं तर चेहरा आणि तोंड मध्ये फरक आहे. बरोबर. आपण काय म्हणतो, हो विशाखाताईंचा चेहरा ना अगदी त्यांच्या आईसारखा आहे. बरोबर. आपण असं नाही म्हणत विशाखाताईंचं तोंड त्यांच्या आईसारखं आहे. हो. बरोबर आहे. बरोबर. हा, हा एक जो फरक आहे ना तोंड आणि चेहरा याच्यामध्ये, तोच आननम आणि वदनम मध्ये आहे. मग गजमुख म्हणतात. हा, ते मुख म्हणजे मुख. आता मुख हा देखील मराठीतला हो. शब्द आपण संस्कृत मधूनच घेतलाय. हो. खूप म्हणजे काय म्हणतात ना, की तोंड, चेहरा आणि मुख हे शब्द आपण खूप आलटून पालटून वापरत असतो एकमेकांच्या जागी. त्यामुळे आपण हा. कसे वाक्यात वापरले त्या वाक्याचा संदर्भ बघूनच आपल्याला त्याचा अर्थ काढावा लागतो बऱ्याच वेळेला. हो. हे लक्षात ठेवा. चालेल. घ्राणम, नासिका, नाक. ना, ओष- बरोबर ओष्ठः, अधरः, ओठ. बरोबर आहे. चालेल. पुढे कोणाचा तुमच्या नंतर एकदम मी सुकेशाताई गेलो. आहेत का? नसतील तर मग मोहिनीताई आहेत? नाही आहेत मोहिनीताई. मी मग घेते एक, सर. हा मग छायाताई 16 पासून घ्या 30 पर्यंत. हो. हो. रदनः, दशनः, दात. हा, रसना, जिह जिहव्वा. जिहव्वा जिहव्वा जीभ. ललाटम, माथा म्हणजे डोके. लोचनम, नयनम म्हणजे डोळे. कर्णः, श्रोत्रम, कान. बघा आता उत्तमांगम. इथे कान जो आहे ना, हा हा. कर्ण म्हणलं तर तो कान होतो, आणि हा. श्रोत्रम म्हणलं तर ते नपुसकलिंगी कान होतो. हा. हा जरा थोडासा फरक आहे. म्हणजे आपण आपल्याकडे कान हा तो कान आणि ते कान एवढंच होतं हा. मराठीत. पण हो. संस्कृतची वैशिष्ट्य बघा, की एकच शब्द एकदा नपुसकलिंगी आणि एकदा पुल्लिंगी आहे. पुल्लिंगी. हा, दोन्ही याच्यात दिलाय अर्थ तोच. अर्थ तोच. हा, घ्या. हो. उत्तमांगम, मस्तकम म्हणजे डोके. नाही, मस्तकम आहे का ताई? मस्तकः, हा बघा, मस्तकः. इथे पण तोच फरक आहे बघा. उत्तमांगम उत्तमांगम नपुसकलिंगी आहे आणि हा मस्तक पुल्लिंगी आहे. पुल्लिंगी. हा, डोके. चिकुरः, केशः म्हणजे बाल, डोळे, केस. केस, आणि केस म्हणजे एक केस बर का, केश एक आहे. केस. हो. हा, केस. हा. अलकाः, चूर्णकुंतलाः घुंगर आले बाळ म्हणजे कुरळे केस. अगदी बरोबर. कुंडलम म्हणजे कानातले डूल. बरोबर आहे. ग्रैवेयकम म्हणजे गळ्यातली माळा. बरोबर आहे. हारः, मुक्तावली म्हणजे मोत्याचा हार. हम्म. नुपुरः, मंजिरः म्हणजे बिचू म्हणजे पायातल्या साखळ्या. हा, ठीक आहे, किंवा तुम्ही पैंजण म्हणा. पैंजण. हा. दुकलम म्हणजे दुपट्टा. दुकलमचा अर्थ नाही म्हणजे पट्टा, दुपट्टा म्हटलेलं आहे म्हणजे त्याची उकल, दुकलमची उकल म्हणजे संधी किंवा हे कसं आता नाही आपण नाही, दुकुलम हेच हा शब्द आहे, आता त्याच्यामध्ये आपण संधी वगैरे नाही, दु अधिक कुलम वगैरे नाहीये. नाही आपण आता
उध्वरतरमचा असा अर्थ जसा सांगितला उट्टनम वटन हा नाही तसा वटनचा होत नाही, तसं दुकुलमचा तसा होत नाही. तसा फक्त दुकलमच आहे. हा फक्त त्याच्यावरून एक लक्षात येतं की त्याला काहीतरी दोन टोकं असणार आहेत. जसं अच्छा तुमच्या म्हणजे दुपट्ट्याला ते दोन हा, टोकं असतात ना. हा, दु हा म्हणजे दोन. दुपट्टा म्हणजे पट्ट्यासारखंच दिसतं, पण त्याला दोन पट्टे एकमेकांना जोडल्यावर कसं होईल तसं दिसतं ना ते. हो म्हणून दुकलम. हा म्हणून त्याला दुपट्टा म्हणतो आपण. किंवा दोन्ही बाजूनी सारखी डिझाईन किंवा नक्षी वगैरे असं काही असलेलं हा कुलम. तसं म्हणा तुम्ही, पण म्हणजे ज्याला हम्म. दोन टोकं आहेत. हो. हा उध्वरतरम वटन वटन उद्वर्तनम. उद्वर्तनम हा वटन म्हणजे उठणे म्हणजेच उठणं. उठणे हा हा उठणे नाही उठणं. हा कंकतिला म्हणजे कंगवा कंकतिका. कंकतिका कंकतिका हा म्हणजे कंगवा. स्त्रीलिंगी आहे, आकारांती शब्द आहे. हो कंकी कंगवा. आता बघा मराठीत आपण कंगवा तो कंगवा आहे, तो कंगवा म्हणतो याच्यात पण ती संस्कृत मध्ये ती कंगवा कंकतिका होता. ती कंकतिका. ती कंकतिका होता. ठीक आहे, हो हो. चालेल आपण पुढे तर जाऊया. विवस्ती ही म्हणजे अंगठा आणि करंगळीचं जे आपण माप म्हणतो ना, मधलं बोल. तेवढं. अंगठा आणि करंगळी म्हणजे एक वीत, थोडक्यात आपली एक वीत. एक वितेचं एक जे माप आहे वितीचे माप, त्याला. वितस्त म्हणजे हा वीत थोडक्यात. हा वितस्त म्हणजे हा, वीत. जे वारह आपण म्हटलेले नाही का ते म्हणतो वार म्हणजे एक वीत वीत, का? दोन वीत, तीन वीत, वीत, हा आपण बघा माप तसं घ्यायचो एक वारह. लहानपणी. हो. अच्छा हा ते एक वीत आणि म्हणजे थोडक्यात. आणि चपेटह म्हणजे थप्पड, ओ कानाखाली चापट. स्लॅब. अच्छा अच्छा, चापट. चापट म्हणतो ना आपण. चापट. हा नाही का, मी चापट आता गप्प बसा, नाही तर मी तुला चापट चापट मारेल. मारेल. हा हो त्यातलं चापट आहे म्हणजे ते. चपट हो. चला मला चपट. सोपं होतं ते. चपेट. प्रहस्ताचा अर्थ वेगळा दिलाय त्यांनी. प्रहस्त म्हणजे लांब हात असतील असं, म्हणजे ते दोन्ही मॅच नाही होते. नाही, आता प्रहस्त म्हणजे कसं असावं माहितीये का, की आपण चापट जेव्हा देतो तेव्हा पंजा पूर्णपणे फाकवलेला असतो आपला. हा म्हणजे प्रसर. पसरलेला हात असतो. मूठ असते तेव्हा आपली मूठ म्हणजे आपला जो पंजा असतो तो वळलेला असतो. बुक्का किंवा बुक्का इतर वेळेला म्हणतात जर का त्याला. आपण बघितलं आपल्या हाताचा हे, तर आपण हात असा पूर्ण असा ताठही ठेवलेला नसतो किंवा कायम मुठेही वळलेली नसते. थोडासा वाकड्या हो. अवस्थेत आपण आपली बोटं असतात बघा कायम. हो, हो. पण चापट मारताना मात्र कसं होतं, आपले हात आणि बोट ताठ सगळे होतात. ताठ झालेले असतात. हो, आणि हो. म्हणून तो प्रहस्त त्या प्रकारे आलेला असणार आहे. हो. पसरलेले हात, पसरलेले. हा अशा अर्थी असते. म्हणजे शब्दाचा अर्थ लांब हात आणि काहीतरी रावणाचा सेनापती वगैरे असं काहीतरी हा ते दिलंय. प्रहस्त वगैरे ठीक आहे, म्हणजे असेल पण बरं का रावणाचा सेनापती. पण म्हणजे मी हं. शब्दाची उत्पत्ती बरोबर. बघतोय. हे पटतंय. हा आता आपण असं करूयात, आत्ता कोणी वाचलं होतं? मी वाचलं होतं सर. अच्छा, छायाताईंचं झालं होतं. मग आता लताताई तुमचा हो. क्रमांक आहे आता. वह हा. मराठी नाही, संस्कृत मध्ये करायचे. हा. वह अंगूठी किसकी है. हा म्हणजे मराठीत ती पहिले मला सांगा हाच प्रश्न. ती अंगठी कोणाची आहे. कोणाची? हा तर वह अंगूठी किसकी है, ती अंगठी कोणाची आहे. कस्य काहीतरी असणार. किसकी कस्य षष्ठी, बरोबर. हा. हम्म. तर अंगुठीला अंगुठीच म्हणायचं. आपण अंगुठी बघूयात ना, शब्द बघूयात आपण काही आता आलं. अंगुलीयकम, अंगुठी पहिला शब्द आहे बघा. अच्छा, हा अंगुठी अंगुठी. हा यकम मग वह अंगुठी म्हणजे ती अंघोळ. अंगुठी म्हणजे तत् म्हणायचं का तिला. हो अगदी बरोबर आहे. तत् अंगुलीकयम यम यम कस्य अस्ति. कस्य अस्ति. हा. संपलं, तत् अंगुलीकयम कस्य अस्ति. बस. हा. कोणाची म्हणजे कस्य. हा आणि आता तुम्हाला माझ्या मते पुस्तकं मिळाली आहेत का सगळ्यांना, का अजून मिळायची आहेत काही सर लोकांना? मिळाली. आली हा पण मग आली आता काल. सरळ पुस्तकात शब्द बघा, काही हरकत नाहीये. हम्म.
हा म्हणजे शब्द माहिती नाही म्हणून अडू नका आता. हा हो सर. हा. कृष्ण शरीर को सजाता है, कृष्ण शरीराला सजवतो. कृष्ण शरीराला सजवतो म्हणजे कृष्णम कृष्ण म्हणजे कृष्ण. कृष्ण हा, शरीराला आपण कलेवरम म्हणलो होतो. परम हा, मग शृंगारिकी. कलेवरम म्हणजे नपुंसकलिंगी शब्द आहे. हा सजाता ह्याला हा शृंगार. सजता हा काय होईल, आभूषयती आभूषयते किंवा भूषयते. हा शरीरम भूषते आता भूषयते भूषयते का, तर शरीराला तो जेव्हा सजवतो तेव्हा त्याचा परिणाम आणि लाभ त्याला होतो ना, हा म्हणून हे भूषयते आत्मनेपदी वापरलं. हो. मीच घ्यायचं का हे खालचं? पुढचं एक मिनिट, तुम्ही एक वाक्य केलं ना ताई? दोन केले. अच्छा, दोन दोन झाले. केले. मग आता पुढची दोन आपण पुढच्या व्यक्तीला देऊ. उदाहरण. हा, कोण आहेत आता? सीमाताईच आहेत ना एकदम? हो. हा उसके पेट में दर्द है. हा, मराठीत सांगा त्याच्या आम्हाला पहिल्यांदा. त्याच्या पोटामध्ये त्याचं पोट दुखतं आहे असं ऍक्च्युली मराठीत. नाही नाही नाही, अगदी आपलं त्याच्या पोटामध्ये पोटात दुःख आहे. दुःख आहे. दुःख. हा, त्या त्याच्या. पोटामध्ये हा, तस्य तस्य, बरोबर आहे, षष्ठी विभक्ती. तस्य अच्छा, पेट में, उदरम. उदर आपण शिकलो होतो, उदरम. उदरम. हा, तस्य मग तर त्याची उदरे उदरे करेक्ट, कारण की सप्तमी विभक्ती. हा, हा, दुःखम अस्ति. चालेल ना, छान, मस्त. जठरे दुःखम किंवा वेदना असती. छान केलं ताई, पुढचं पण करा. अनिल हाथ से भोजन बनाता है. बनाता है. करता कोण आहे? अनिल आहे. अनिल आहे. अनिलः. वर्तमान काळ आहे. हो. अनिलः हाताने हा, हस्तेन 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 न भोजनम भोजन पचयति. पचते. पचते. कारण की बघा, पचते. पचती पचते दोन प्रकार आहेत. जेव्हा माणूस स्वतःसाठी बनवतो तेव्हा ते पचते होतं, आणि जेव्हा एखादा आचारी दुसऱ्यांसाठी बनवतो तेव्हा पचती होतं. हो. पच हा जो धातू आहे तो उभयपदी धातू आहे. आत्मनेपदी पण आहे, परस्मैपदी पण आहे. हो. ठीक आहे, हो. चालेल. पुढचं पण तुम्हीच घेणार आहात. माझ्या मते मीच दोन वाक्य झाली माझी. तुमची दोन झाली नाही का? आता ठीक आहे, मग तुमच्या नंतर कोण आहेत? सीमाताईंनंतर विशाखाताईंची दोन वाक्य आता मग. उसका कंधा मजबूत है. हा, त्याचा स्कंद म्हणजे आपल्याला होता शब्द. हो, खांदा होता. हा त्याचा खांदा मजबूत आहे. हा, उसका म्हणजे तस्य. तस्य. हम्म. खांदा म्हणजे स्कंदः. स्कंदः. तस्य स्कंदः मजबूत सुदृढ म्हणता येईल ना? हा, सुदृढ असते. हा, किंवा दृढ असते. दृढ असते. कारण की आता स्कंद हा अकारांत पुल्लिंगी शब्द आहे, म्हणून दृढ हे त्याचं विशेषण आहे. बरोबर, तेही पुल्लिंगात आलं पाहिजे. किंवा आपण दुसरं वाक्य करू शकतो, तस्य ग्रीवा दृढा असती. म्हणजे त्याची मान आहे ना, ती चांगली सशक्त आहे. काही काही लोकांच्या बघा मान अशा चांगल्या भरभक्कम असतात. मग त्यावेळेला ग्रीवा आकारांत स्त्रीलिंगी आहे, म्हणून त्याचं विशेषण दृढा झालं असतं. पण विशेषण पण त्याच लिंगात आलं पाहिजे का? मला वाटलं हो फक्त हो, विभक्ती त्या विभक्तीतच असेल. पण नाही नाही नाही, ज्या विशेष्याची विभक्ती आणि लिंग, आपलं सॉरी वचन आणि लिंग हे विशेष्याप्रमाणेच चालतं. अच्छा, हा, हे लक्षात घ्या. आपण असं म्हणतो का, एक माळा
नाही, अनेक माळा म्हणतो ना, बरोबर म्हणजे त्याचं वचन आपण अनेक वचनी करतो, बरोबर. बरोबर. हा, आणि असं आपण म्हणतो का ती डोंगर, नाही, नाही, तो तो डोंगरच. डोंगर ना, कारण की हम्म. डोंगर पुल्लिंग आहे म्हणून तो हे त्याचं विशेषण आहे म्हणून तेही आपण पुल्लिंगात टाकतो. बरोबर. हा, ठीक आहे. चालेल, उसका तुमचं एक स्कन वाक्य झालं हो. का नाही, हे तुम्ही आता केलं, हे पहिलं केलं, आता दुसरं. हो. वह गले में दुपट्टा धारण करता है. हा, बघा आता तो ग्रीवा गळ्यात आपल्याला माहितीये आणि दुकुलम माहिती होतं. दुकुलम पाहिजे. आलं हा. म्हणजे सह हा, गले में म्हणजे ग्रीवाचं जे काही सप्तमी असेल ती. हा गिव हा हा, ग्रीवा म्हणजे सप्तमी. मालायाम माला मालयो मालासु, तसं ग्रीवायाम. मालाय ग्रीवायाम. दुपट्टा दुकुलम. म्हणजे दुकुलम आणि ते हेच असणार आहे, धारण करता म्हणजे धारयती. धारयती. आता धारयती नाही होणार, कारण की तो स्वतः धारण करतोय, म्हणजे त्याला लाभ होणार आहे, म्हणून ध्रियते झालं, ते आत्मनेपदी झालं. ध्रियते. ध्रुध्रियत. ओके. हा, हे जे आहेत ना प्रकार ताई, हे हळूहळूच येतात. ठीक आहे, त्यामुळे इथे चुका झाल्या ना तर फार विचार करू नका. हे वाचून वाचून वापरूनच कळतं. ठीक आहे. हो. आणि त्यामुळे तुमच्याकडनं हे अगदी प्रत्येक बाबतीत बरोबर आत्मनेपदीचा वापर, परस्मैपदीचा वापर होईलच अशी अपेक्षा अजिबात नाही. चालेल, तुमची 2 वाक्य झाली का? 5 आणि 6 हो तुम्ही झाले. केलीत. हो राईट. झाले. मग आता पुढचं कोण घेणार? एकदम छायाताईंकडेच जाऊ. हो सर. उसके मुख पर दुख नहीं है. ताई ताई त्याच्या ताई ताई शांतपणे वाचायचं. उनके मुख पर दुख हा, तुम्ही काय म्हणलात? उसके. हा, हा. उनके त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नाही. हा, उनके म्हणजे त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नाही. नाही. बर, उनके तसे त्यांच्या. त्यांच्या आता त्यांच्या म्हणजे अनेक आहेत लोक, हो, बरोबर आहे. तस्या वदनम. नाही, तस्य म्हणजे एक होईल. तस्या तस्य तयोः तेषाम. तस्य तुम्ही त्यांच्या म्हणलात ना, ते अनेक वचनात बोललात ना. उनके. हो हा, हो. मग तेषाम नाही काय होणार? तेषाम वदनम आता वेदना मुखपर. नास्ति. मुखपर म्हणजे काय? स्थानवाचक आहे. म्हणजे काय यायला पाहिजे? सप्तमी यायला पाहिजे. वदना. मग वदनमची सप्तमी कशी होईल? वनमची सप्तमी. वदना. मी काय सांगितलं होतं? सप्तमी काय नेहमी काय असतात? एकारांत असतात. हा, म्हणजे मग काय वदनमचं काय होईल? वदने. वदने. आनने किंवा वदने. आनने म्हणा, वदने म्हणा, काही चालेल. वेदना नास्ति. चालेल. विवशनता नास्ति. हा, किंवा दुःखम नास्ति. मुखे म्हणा, हरकत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर म्हणतात ना. हो. विषण्णता म्हणजे उदासीनपणा आपण म्हणतो ना, दुःखी. अशा अर्थी म्हणून त्यांनी ते विषण्णता म्हणलेलं आहे. वरती पण दुःख शब्द गेला होता, त्याच्यात आपण वेदना म्हटलं होतं म्हणून मी तो शब्द वापरला. वेदना वापरा, अगदी बरोबर आहे तो शब्द, काही चुकीचा नाहीये तो. पुढचं घेता येत. हो. स्त्रिया नाक में नाही, ते गहने. स्त्रिया म्हणा, कारण की या होत नाही तिथे. स्त्रिया नाक में गहने पहनती है. हा, आता इथे ते एक लक्षात बघा ताई, चंद्रबिंदी आहे इथे यावर आणि इकडे है वर अनुस्वार आहे. म्हणजे याचा अर्थ हे अनेक वचन आहेत. म्हणजे अनेक स्त्रियांबद्दल आता बोललं जात आहे. हो. अनेक स्त्रिया
नाकामध्ये दागिने नथनी घालतात. घालतात. हम्म. म्हणजे आपल्याला बहुवचन वापरायचंय स्त्रियांचं आता. हो. हम्म. स्त्रिया म्हणजे हा, नारी अं, शब्द आपल्याला गेलेला आहे. हो. हम्म. हा, नार्यः. नार्यः नासिका भूषणं ध्रियते. हा बघा, नासिका अधिक आभूषणम. आभूषण हा, सम नासिकाभूषणम. नासिकाभूषणं ध्रियते. ध्रियंते. बघा आता इकडे मगाशी बघा ध्रियते ध्रियते झालं होतं, तसं त्यासाठी. ध्रियंते झालं, कारण की आता अनेक स्त्री आणि आहेत आणि हो प्रथम पुरुष बहुवचन आहे. नार्यः. हो नार्यः. हा, येतंय लक्षात? हो नार्यः हा, ध्रियन्ते. ध्रियंते. पुढे. हो सर. उसके माथे पर चंदन का तिलक है. हम्म. त्याच्या त्याच्या म्हणजे तस्य. त्याच्या डोक्यावर चंदनाचा टिळा आहे. हा बघा, चंदनाचा. तर आता हा. इथं चंदनाचा म्हणण्याची काही गरज, चंदन तिलकम म्हणता येईल आपल्याला, तस्य शब्द बनवून टाकता ललाटे येईल आपल्याला. ललाटे, उत्तम. हा, तस्य ललाटे चंदन तिलकम अस्ति. अस्ति किंवा वर्तते. अस्ति पण चालेल, पण वर्ततेही चालेल. बर. हम्म. आता बघा, कसा छोटासा फरक आहे बघा. त्याच्या कपाळावर चंदनाचा टिळक असतो. असतो. हा. हा, आणि त्याच्या कपाळावर चंदनाचा टिळक आहे. आहे. आहे आणि असतो ही छटा तुमच्या लक्षात येते? हो. म्हणजे नेहमी असतो आणि आहे म्हणजे आज आहे असं. हा, तर तो वर्तते आणि अस्ति मध्ये फरक आहे. काल कोणीतरी मला विचारलं होतं वर्तते आणि याच्यामध्ये काय फरक आहे. हो, मीच आहे. म्हणजे हा, नेहमी घालतो, नेहमी बरोबर आहे, लावतो. नेहमी असतो. म्हणजे आता आपण काय म्हणतो की भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत असतो, आहे. कारण की तो कालही होता, आजही आणि उद्यालाही असणार आहे. हं. मग अशा ठिकाणी वर्तते वापरायचं. हम्म. आणि एक साधं विधान जर का करायचं असेल तर तुम्ही अस्ति म्हणलं तरी चालतं. हा. भारताच्या हम्म. उत्तरेला हिमालय पर्वत आहे. ठीक आहे, आणि हे तुम्हाला वापरूनच कळणार आहे, वर्तते आणि अस्ति आणि भवती. मग आता इथं असतेच म्हणायचं ना, कवर तर ते इथे म्हणायचं. अस्ति म्हणायचं, इथे अस्ति म्हणा तुम्ही. हा. हा, छान आहे. आता दांतों के बीच जीभ हा रहती है. हा म्हणजे जिव्हावा दांतों के बीच हा, म्हणजे जेव्हा म्हणजे हा आपला आकारांत शब्द होता, दातांच्या मध्ये स्त्रीलिंगी. हा, हा दातांच्या मध्ये षष्ठी हा, होईल का? आता राहायचा क्रिया कोण करणार आहे? जीभ. जी. हा, म्हणजे कर्ता जीभ आहे जीभ. वाक्यात, हा. म्हणजे तो प्रथम येत गेला पाहिजे. हा, जिव्हा जिव्हा. जिव्हा वस्ती है. राहते म्हणजे वस्ती म्हणायचं का? नाही, स्था तिष्ठती आपण शिकलो होतो की नाही? हा, स्थात तिष्ठती. हा. हा, सो दांतों के बीच. ते दंत दातार्यः. हा, दंत. हा, बघू ना आपण, वाटल्यास वरचा शब्द बघू, आपल्याला दंत जर का कळत नसेल तर बघा. दशनः किंवा रदनः म्हणजे दात. दात. हा. हा, कितवा शब्द आहे? दशनः हा पुल्लिंगी शब्द आहे, किंवा रदनः हा पण पुल्लिंगी शब्द आहे. मग आता पुल्लिंगी शब्दांच्या मध्ये दांतों के बीच में. दातांच्या मध्ये. हा, म्हणजे दातांच्या मध्ये. रदनः किंवा दशनः, म्हणजे दशना हा अनेक वचन आहे, पण स्थानदर्शक आता झालं का हे? दातांच्या मध्ये म्हणजे स्थानदर्शक. षष्ठी. हा, दातांच्या दातांच्या मध्ये. हा, रदना रदना. रदनार्ह. रदनेषु रदना म्हणता येईल का?